नमस्कार, गावाकडच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बघूयात गावाकडच्या काय आहेत हेडलाईन्स। विधानसभेत भूसंपादन अधिसूचनेवरून घोळ, केंद्रात कायदा मंजूर न होऊनही राज्य सरकारनं काढली अधिसूचना। तीव्र विरोधानंतर अधिसूचना मुख्यमंत्र्यांनी घेतली मागे। पंढरपुरातला केळी उत्पादक शेतकरी पुन्हा संकटात। अवकाळी पावसाबरोबरच जास्तीच्या उत्पादनामुळे महिनाभरात केळीचे भाव 15 रुपयांवरून थेट 2 रुपयांवर। श्रीगोंदामधल्या बबनराव पाचपुतेंच्या साखर कारखान्यातून मळी सोडली जाते। ओढा आणि तलावाच्या पाण्यात 2 गावातलं पाणी झालं दूषित। गावकऱ्यांनी तक्रार करूनही कारखान्याकडून दाद नाही। कोल्हापुरातल्या पंचगंगेच्या काठी हजारो माशांचं खच। नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर। नाशिक कुंभमेळा अवघ्या 4 महिन्यांवर, पण कोट्यवधी खर्चूनही गोदावरी प्रदूषणाच्या प्रमाणात घट नाही। प्रदूषण रोखण्यासाठी तज्ज्ञांच्या समितीची स्थापना। आणि ठिकठिकाणी सुरू आहेत ग्रामदेवतेंच्या यात्रा। धुळ्यामध्ये एकविरा देवीच्या उत्सवाच्या पहिल्याच दिवशी 1 लाख भाविकांची भेट। डहाणूच्या महालक्ष्मी यात्रेला गुजरात आणि राजस्थानातून सुद्धा येतात भाविक। तर चंद्रपुरातल्या महाकाली देवीच्या 400 वर्षांची परंपरा असलेल्या यात्रेला सुद्धा अलोट गर्दी। आज विधानसभेमध्ये भूसंपादन अधिसूचनेवरून आज बरीच गोंधळाची स्थिती होती। केंद्र सरकारनं भूसंपादन अध्यादेश पुन्हा काढल्यामुळे राज्य सरकारनं त्याची आज एक अधिसूचना काढली। याला विरोधी पक्षांनी चांगलाच आक्षेप घेतला, विरोध केला। केंद्रामध्ये विधेयक मंजूर झालेलं नाही, फक्त अध्यादेश काढला गेलाय। मग तुम्ही राज्यात अधिसूचना कशी काय काढू शकता, असा सवाल विरोधकांनी केला। त्याला एकनाथ खडसेंनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला। एकनाथ खडसेंनी हेही सांगण्याचा प्रयत्न केला की भूसंपादनाची कारवाई राज्यभर ठप्प करणं योग्य नाही। लोकसभेमध्ये कायदा मंजूर होत नसल्यानं सरकारनं अधिसूचना काढलेली आहे। पण विरोधकांनी हे उत्तर मान्य केलं नाही। केंद्र सरकारनं उद्या या अध्यादेशात काही बदल केले, मग तुम्ही काय करणार, असा विरोधकांचा सवाल होता। या कायद्यासंबंधी अजून कुठली चर्चा किंबहुना कुठल्या प्रकारची कार्यवाही झाली नसताना आणि सगळ्यात अध्यक्ष महोदय, राज्य सरकारकडून आज विधानसभेचं अधिवेशन 9 मार्च सुरू झालं आणि अधिवेशनामध्ये अशी पद्धत आहे, सन्माननीय विरोधी पक्ष नेते यांनी सुद्धा अनेक वेळा हा प्रश्न मांडला होता की अशी कुठली अधिसूचना आपण काढत नाही। पण 13 मार्चला अध्यक्ष महोदय या कायद्यासंबंधी अधिसूचना राज्य सरकारनं भूसंपादन पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 अध्यक्ष महोदय 13 मार्च रोजी प्रकारे अधिसूचना काढली। अध्यक्ष महोदय म्हणजे कुठल्या एकतर कायद्यासंबंधी संपूर्ण देशात चर्चा सुरू आहे, त्याला विरोध होतोय। सरकार आपल्या पद्धतीने अध्यक्ष महोदय संबंधीची काही भूमिका सरकारच्या बाजूने मांडली जाते। राज्यामध्ये अध्यक्ष महोदय या बाबतीमध्ये सुद्धा शेतकऱ्यांचा या भूसंपादन कायद्याला विरोध आहे। परंतु अध्यक्ष महोदय चर्चा अजून सुरू असताना आणि सगळ्यात महत्त्वाचं विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना अशी अधिसूचना काढतात नाही अध्यक्ष महोदय। भूसंपादन अधिनियम केंद्र सरकारकडे चर्चेला आहे, तो अद्यापर्यंत त्या ठिकाणी मंजूर झालेला नाही। अध्यक्ष महोदय, प्रारूपही त्याचं या संदर्भात खालच्या सभागृहामधून वरच्या सभागृहामध्ये अद्याप चर्चेला प्रलंबित आहे। आणखीही काही नव्यानं त्यामध्ये सुधारणा करण्याचा केंद्र सरकारने परवा दिवशी मनोदय व्यक्त केलेला आहे। अशा स्थितीमध्ये भूसंपादनाची कार्यवाही राज्यभरामध्ये ठप्प करणं किंवा ते बंद करणे उचित होणार नाही। विकासाच्या दृष्टिकोनातून जे भूसंपादनाची कार्यवाही सुरू राहिलेली आहे, सुरू झालेली आहे, अशा संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय संभ्रमावस्था होती। पण ही अधिसूचना आहे, हा अध्यादेश नाही। अखेर राज्य सरकारनं काढलेली अधिसूचना केंद्र सरकारच्या अध्यादेशाशी सुसंगत नसल्यामुळे ती रद्द करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलेली आहे। बघू पुढच्या बातम्या। निसर्गाचं दुष्टचक्र हे काही केल्या राज्यातल्या शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाहीये। ऊस असेल, कापूस असेल, कांदा असेल, ही झाली नगदी पिकं। त्यानंतर आता आरोग्यासाठी बहुगुणी असं फळ म्हणजे केळं, त्याच्यावर सुद्धा निसर्गाची वक्रदृष्टी आहे।
पंढरपुरामध्ये महिन्याभरापूर्वी 15 रुपयांनी विकली जाणारी केळी आता कोणी 2 रुपयांना सुद्धा घ्यायला तयार नाहीये. महाराष्ट्रात जळगाव नंतर सर्वात जास्त केळीचं उत्पादन होतं ते सोलापूर जिल्ह्यामध्ये. डाळिंब आणि द्राक्ष पिकांवर पडणाऱ्या रोगामुळे हैराण झालेले शेतकरी रोग प्रतिकारक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केळी उत्पादनाकडे वळले होते. इथल्या केळ्याला दिल्ली, काश्मीर, पंजाब, राजस्थान या राज्यांमध्ये सुद्धा चांगली मागणी होती. पण अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण आणि अतिरिक्त उत्पादन या कारणांमुळे केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. केळाची लागण भरपूर आहे आणि केळं माल सगळीकडे भरपूर असल्यामुळे अन्नाट केळाचे बाहेर जे माल जात होता जे दिल्ली, हरियाणा, पंजाब, काश्मीर ही जी माल जात होते ती मालाची ट्रान्सपोर्टिंग वाढले. ट्रान्सपोर्टचा रेट जास्ती झाल्यामुळं केळाला उठाव कमी झालेला आहे. त्यामुळं आपल्या इकडं माल एवढं पंढरपूर मार्केटमध्ये आत्ता उतरण घ्यायला तयार नव्हते. एवढं माल पंढरपूर मार्केटमध्ये किडे आलते. केळी बी, कलिंगड, चिक्कू, खरबूज ही सगळ्या मालाची आवक भरपूर आहे. त्यामुळे केळाचे रेट डाऊन झालेले ते. गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या मागं एक निसर्गाचं दुष्ट चक्र लागलेलं आहे. त्यामध्ये ऊस उत्पादक शेतकरी असेल, कांदा उत्पादक असेल, कापूस उत्पादक शेतकरी असेल किंवा दूध उत्पादक, या सर्व शेतकऱ्यांपाठोपाठ आता केळी उत्पादक शेतकरी सुद्धा अडचणीत आलेले आहेत. काय त्यांच्या नेमक्या अडचणी आहेत ते आपण आता जाणून घेणार आहोत. काय परिस्थिती आहे केळीची सध्या बाजारामध्ये? केळीचं मार्केट डाऊन झालेलं आहे. गेल्या 1.5-2 महिन्यापूर्वी जी केळीचं मार्केट 12, 13, 15 रुपयापर्यंत होतं प्रति किलो, ते आज सध्या 2 रुपये किलोने सुद्धा मार्केटमध्ये कोण घेईना, व्यापारी येई नाहीत. त्याच्यामुळे आता केळीचं करायचं काय? साधारणतः एकरी 65 ते 70 हजार रुपयापर्यंत खर्च आलेला आहे. आणि केळी आता मार्केटमध्ये दर पूर्ण कमी झाल्यामुळं व्यापारी बागेत येऊन केळी नेण्यात सुद्धा. काय केव्हापासून परिस्थिती झाली? ह्या साधारणतः एक 15-3 आठवड्यात पूर्ण रेट कमी आलेत. 15-3 आठवड्यापासून म्हणजे एवढा मोठा फरक पडलाय की 14-15 रुपये किलोने जात होती ती आता 2 रुपये किलोने आलेले आहेत. आपल्यासोबत या सगळ्या शेती उत्पादक चे अभ्यासक आहेत. आबा, काय नेमकी परिस्थिती झाली, कशामुळे ही अवस्था झाली शेतकऱ्यांची? खरं तर ही अवकाळी पावसामुळे हे केळीचे दर किंवा शेतमालाचे दर ढासळलेले आहेत. कारण अवकाळी पावसाला झाडं पडली. दुसरी गोष्ट, झाडं पडल्यामुळं मार्केटला माल जात नाही पाऊस असल्यामुळं. दिल्लीसारख्या ठिकाणी रोज 1,500-2 हजार ट्रकाची आवक व्हायची ती पूर्ण थांबवली आहे. आता काश्मीर आणि उत्तर हिंदुस्थानात सगळीकडे पावसाचं थैमान आहे. त्यामुळं हा माल इथंच पडायला लागला आणि पिकायला लागलाय, झाडं मोडून पडायला लागलेली आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पुढे असा प्रश्न आहे, बाबा काय करायचं या केळीचं? बांधावर तर टाकता येत नाही. मग व्यापाऱ्याच्या मागे लागलेला आहे सर्व शेतकरी. कुठल्याही दरात घेऊन जातात. सध्या 2 रुपये किलोनं प्रति 2 रुपये किलोनं हा माल चाललेला आहे. तो सुद्धा नेत नाही. 4-4 दिवस व्यापाऱ्याच्या मागे लागावं लागतंय. अशी सध्या परिस्थिती आहे. या सगळ्या शेतकऱ्यांना आता आस आहे ती राज्य आणि केंद्र शासनाच्या मदतीची. या शासनानं शेतकऱ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून दिलासा देण्याची गरज आहे. आधीच या भाजप शासनाला लोक उपरोधिक टीका करताना म्हणायचे की हा जो पक्ष आहे हा शेटजी आणि भटजीचा पक्ष आहे आणि या पक्षाला शेतीतलं काही कळत नाही. तर ही जी उपरोधिक टीका आहे ही टीका टाळण्यासाठी त्यांनी आता शेतकऱ्यांकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. सुनील उमरे, IBN लोकमत, पंढरपूर. अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यात हिरडगाव इथे भाजपचे नेते बबनराव पाचपुते यांचा साई कृपा साखर कारखाना आहे. या कारखान्यातून निर्माण होणारी मळी ही हिरडगाव आणि चांडगाव इथल्या तलावामध्ये आणि ओढ्यांमध्ये सोडली जाते. त्यामुळे या दोन्ही गावांच्या शेतीचा आणि पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. चांडगाव हे साधारण 4,000 लोकसंख्येचं गाव. गावाला पाणी पुरवठा योजना सुद्धा आहे, पण पाणी टंचाईमुळे सध्या दिवसा आड पाणी येतंय. अशा परिस्थितीत नागरिकांना गावातल्या आड आणि बोरवेल्सचा मोठा आधार होता, पण मळीचं पाणी थेट ओढ्यात सोडल्यामुळे शुद्ध पाण्यासाठी आता महिलांना पायपीट करावी लागते. मळीच्या पाण्यानं विहिरीचं पाणी दूषित झालेलं आहे. त्यामुळे भुईमूग, मका, लिंब यांच्या बागा ज्या आहेत त्यांना फटका बसलाय. हिरडगाव मधल्या जाधव वस्तीला तर गेल्या 3 वर्षापासून दूषित पाण्याची समस्या भेडसावते. 8 लाखांची पाणी पुरवठा योजना ही दूषित पाण्यामुळे पडून आहे. शिवाय पिकं घेणं सुद्धा तिकडे कठीण झालंय. वारंवार तक्रार करून सुद्धा कारखान्याकडून गावकऱ्यांना दाद मिळत नाहीये. त्यामुळे गावकऱ्यांवर बुरे दिन आल्याची प्रतिक्रिया उमटते.
कारखान्यावर आम्ही पत्रव्यवहार 3 वेळा गेलो तिथं. त्यांचे प्रताप पाचपुते होते, त्यांना भेटलो. त्यांना पाणी बंद करायचं सांगितलं जे वड्याने सोडलेलं आहे ते. आणि विखे पाचपुतेंना भेटलो. त्यांनी एक टँकर चालू केला, पण तो पण दिसा टँकर येतोय, पाणी ते सुद्धा पुरत नाही. आणि नदीचं पाणी टोटल खराब होऊन साईडचे विहिरी बी हे झालेत, ते शेती योग्य पाणी झालेलं आहे. तुम्ही शेतीला जरी ते पाणी दिलं कोणत्या पिकाला तरी ते पिकं जळून जाते. तालुक्याचे नेते बबनराव पाचपुते यांनी आमच्या शेजारी जमीन घेऊन त्यांचा खाजगी सहकारी खाजगी कारखाना उभा केला. परंतु त्यांनी ते कारखाना सुरू करीत असताना 100% प्रदूषण मुक्त महाराष्ट्रातला पहिला कारखाना म्हणून ते म्हणले. त्याच्यामुळे आम्हाला त्याचं काही वाटलं नाही. आणि ते भवितव्यात पाणी शुद्ध करते, दर सीझनला म्हणतात की आम्ही पाणी शुद्ध करतो, तुमच्या शेतीला देऊ. पण त्यांच्या ज्याने 3 वर्षात काही झालेलं नाही आणि इथून पुढे होईना असं वाटत नाही. आणि आम्ही हे पाण्याची तक्रार मान्य तहसीलदार साहेबांकडे केली, त्या नगर आरोग्य विभागाकडे केली. तर त्यांच्याकडनं आम्हाला रिपोर्ट आलाय की ते पाणी पिण्यास अयोग्य आहे, ते पिऊन देऊ नका आणि ते वापरण्यास येऊ नये असं त्यांनी आम्हाला सांगितलं. त्यानंतर त्यांनी आम्हाला प्रत्येक ठिकाणी ज्या विहिरींचं जे बोर्स जे आड असतील विहीर असतील ज्यांचं पाणी खराब झाले त्या पाण्याच्या ठिकाणी त्यांनी आम्हाला पाणी पिण्यास अयोग्य आहे असे बोर्ड त्यांनी लावण्यास सांगितले. आणि आम्ही सदर शिपायाला सांगून सगळीकडे पाण्याचे बोर्ड लावले असून पाणी लोक पित नाही. एक ब्रेक घेऊया गावाकडच्या बातम्यांमध्ये, पण ब्रेक नंतर पाहणार आहोत कोट्यवधी रुपये खर्चून सुद्धा गोदावरी नदीतल्या प्रदूषणाच्या प्रमाणात घट नाही. वाळू उत्खनन करायला हायकोर्टानं बंदी घातलेली असताना सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ इथे वालावल, नेरपार, कर्ली या खाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू आहे. एवढं सगळं सुरू असून सुद्धा महसूल प्रशासन या संदर्भात कोणतीही कारवाई करत नाहीये. 15 ते 20 मोठ्या होड्यांमधून हे वाळू उत्खनन केलं जातंय. प्रत्येक होडीवर 10 ते 15 उत्तर भारतीय कामगार हे राजरोसपणे वाळू उपसा करतायत. हे वाळू उत्खनन महसूल प्रशासनाचा वरदहस्त असल्यामुळेच राजरोस सुरू आहे असा आरोप सुद्धा होतोय. कर्ली खाडीला लागूनच असलेल्या काळसे गावच्या रहिवाशांनी सुद्धा या संदर्भात वारंवार आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची कुणीही दखल घेतलेली नाही. जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना वारंवार तक्रार करून सुद्धा कोणतीही कारवाई शासनाकडून होत नसल्याचा आरोप या गावकऱ्यांनी केलेला आहे. शेतकऱ्यांच्या शेती बागायतीमध्ये खारं पाणी घुसून बागायती नष्ट होण्याची भीती सुद्धा यामुळे शेतकरी व्यक्त करतायत. काही कुडाल गावातील लोक आणि वालावल गावातील लोक एक दादागिरी करून येऊन त्या प्लॉटमध्ये वाळू काढतात आणि त्या संदर्भात आम्ही वेळोवेळी जिल्हाधिकारी, मालवण तहसीलदार, कुडाळ तहसीलदार यांच्याकडे वेळोवेळी तक्रार करून सुद्धा त्याबद्दल गेले 8 महिने जवळजवळ आम्ही या संदर्भात तक्रारी करत आहोत, पण आम्हाला न्याय भेटला नाही. सगळे गोष्ट साठे लोटे एकमेकाचे असल्यामुळे सगळं चालून जातं. आणि तिकडे कसं आहे की त्यांचं गाडी सुटली, त्यांच्यावर वॉच असते. सरळ उच्च न्यायालयाचा हे कोर्टाचा अवमान केल्यासारखं आहे. याच्यावर जिल्ह्यात आम्ही वेळोवेळी अर्ज केले, निवेदन दिलं, त्यांच्या व्हॉट्सअपला माहिती पुरवली, तरी ते तहसीलदारांना कारवाई करायला सांगतात, पण इथे प्रत्यक्षात ही कारवाई तुम्ही पाहतच आहात काय आहे ते. तिकडे कोल्हापूरमधल्या पंचगंगा नदीच्या प्रदूषणामुळे शेगावच्या हद्दीतील नदीमध्ये हजारो मासे मृत्युमुखी पडले. त्यामुळे पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा सुद्धा आता पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. शेगावच्या हद्दीत नदीकाठावर मृत माशांचा खच पडलाय. या मेलेल्या माशांमुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी सुद्धा पसरलेली आहे आणि नदीचं पाणी सुद्धा आता पिण्यायोग्य राहिलेलं नाहीये. तरी सुद्धा प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि कोल्हापूर महापालिका तसंच जिल्हा प्रशासन प्रदूषण करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई करत नाहीये. सांडपाणी आणि कारखान्यांमधलं दूषित पाणी यामुळे पंचगंगा नदीतल्या पाण्यातलं ऑक्सिजनचं प्रमाण सुद्धा कमी होत आहे. कोल्हापूरसह इचलकरंजी आणि शिरोळ तालुक्यातल्या अनेक गावांना दूषित पाण्यामुळे साथीच्या रोगांची भीती व्यक्त केली जाते. दूषित पाण्यामुळे नदीकाठच्या शेतीमधलं गवत सुद्धा वाळून गेलेलं आहे. कोल्हापुराचे 12 नाले या पंचगंगा नदीला मिसळतात आणि त्याचप्रमाणे नदीकाठावर असणारे साखर कारखाने, केमिकल्स फॅक्टरी
असे विविध उद्योगधंद्याचं केमिकलयुक्त पाणी या नदीत मिसळतं. त्यामुळं जलाशयातले अनेक वेगवेगळे प्राणी, मासे, कासव यांचा लाखो पटीनं यामध्ये मृत्यू झालेला आहे. त्या जबाबदार कोण आहे? तर जबाबदार म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, जिल्हा परिषदचे सीओ आणि कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त यांचा कोणताही समन्वय नसल्यामुळं शून्य नियोजनाअभावी ही पंचगंगा नदी प्रदूषण होत आहे. यानंतर वेळ झाली ब्रेकची आणि ब्रेकनंतर पाहणार आहोत ठिकठिकाणी सुरू असलेल्या ग्रामदेवतांच्या यात्रा. राज्यात 250 कुळांची कुलदैवत असलेल्या खानदेशातलं ग्रामदैवत आई एकविरा देवीच्या यात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे. देवीच्या यात्रेला पहिल्याच दिवशी 1 लाख भाविकांनी भेट दिली आहे. या यात्रेला गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान अशा वेगवेगळ्या प्रांतातून भाविक येत असतात. खानदेशचं कुलदैवत आणि महाराष्ट्रातलं 5वं शक्तीपीठ म्हणून धुळे शहरातल्या पांझरा नदीच्या किनारी असलेल्या आई एकविरा देवीची ही ओळख आहे. या एकविरा देवीचा हा चैत्रोत्सव 10 दिवस चालतो. या दरम्यान या ठिकाणी अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा होत असतात. दुसरी यात्रा आहे डहाणूमधली, पालघर जिल्ह्यातली. डहाणूच्या या प्रसिद्ध महालक्ष्मीची यात्रा सुद्धा आजपासून सुरू झाली आहे. तब्बल 15 दिवस ही यात्रा चालते. गझनीच्या स्वारीनंतर हे मंदिर तोडण्यात आलं होतं. पुढे मोगल साम्राज्याच्या अस्तानंतर पुन्हा मंदिराची उभारणी करण्यात आली. कोल्हापूरची महालक्ष्मी गुजरातकडे जात असताना तिला हा परिसर खूप आवडला म्हणून देवीने गडाच्या टोकावर मुक्काम केला अशी एक आख्यायिका आहे. पांडव अज्ञातवासात असताना या ठिकाणी त्यांनी सुद्धा मुक्काम केला होता असंही सांगितलं जातं. पायथ्यापासून 400 फूट उंचावर मंदिर आहे. तिथे जाण्यासाठी 900 पायऱ्या आहेत. गडाच्या पायथ्याशी देवीचं भव्य आणि आकर्षक मंदिर सुद्धा आहे. यात्रेच्या काळात इथे मोठा बाजार सुद्धा भरतो. दरवर्षी भाविकांची होणारी गर्दी बघता सुरक्षेची सुद्धा चोख व्यवस्था करण्यात आली आहे. पोलीस बंदोबस्ताबरोबरच CCTV कॅमेरे सुद्धा आता इथे बसवण्यात आलेले आहेत. आणि तिकडे चंद्रपूरमध्ये सध्या महाकाली देवीच्या यात्रेनिमित्त भाविकांची अलोट गर्दी झाली आहे. चंद्रपूरमध्ये विदर्भ, मराठवाड्यातल्या लाखो भाविकांचं आराध्य दैवत असलेल्या महाकाली देवीचं ऐतिहासिक मंदिर आहे. राणी हिराई देवीनं हे मंदिर बांधलं तेव्हापासून दर चैत्र नवरात्रीला ही यात्रा भरते. या यात्रेला थोडके नाही तर तब्बल 400 वर्षांची परंपरा आहे. तेलंगणामधून सुद्धा हजारो भाविक या यात्रेसाठी येत असतात. केवळ चंद्रपूरच नव्हे तर विदर्भ आणि मराठवाड्यातल्या लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं माता महाकालीचं मंदिर आहे. आपण त्या ठिकाणी सध्या आपण बघू शकतो. हे भव्य मंदिर आहे. 400 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. पोतराज आहे, पोतराजला घेऊन लोक चाललेले आहे आणि महाकाली देवी आपल्या मनोकामना पूर्ण करते अशी भाविकांची आख्यायिका आहे आणि त्यातूनच हे भाविक येतात. परभणी जिल्ह्याहून आले मी. परभणीहून इतक्या लांबून आले तुम्ही? दरवर्षी येता का? 25 वर्षांना वाऱ्या करते मी. मला सांगा, तुम्ही इथे किती वर्षापासून येता? कुठून आले आहात? 5 वर्षापासून येतो. 5 वर्षापासून येतो. आमदारीहून आलो, भोकर तालुका. आता इथे येऊन दर्शनाला उभं राहतो, दर्शन करतो. मैं इस्लामी है मगर मैं ये देवी को मानती. क्यों? तो ये देवी पे मेरा मन भावना पूरा है और देवी किसको भी दर पे आओ प्रसन्न होती, हर मुराद, हर मन्नत, हर पूरा करती. इसलिए मैं 15 साल हुआ मैं आ रही. एकूणच मुस्लिम जरी असले तरी ज्या पद्धतीने देवीवर श्रद्धा आपण बघितलेला आहे आणि एकूण सर्वधर्म समभावाचं प्रतीक आहे महाकाली मंदिर म्हटलं तरी याच्यात अतिशक्ती होणार नाही. महेश तिवारी, IBN लोकमत, चंद्रपूर. यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये सध्या इथेच थांबूयात. पहा फक्त IBN लोकमत.